मटार म्हणले की फक्त पावभाजीतलेच आवडीने खात होतात, पण एकदा आज 3 वेळेस हा पदार्थ बनवला, लगेच संपला आणि खूप आवडीने खाल्ला सर्वांनी. तर इथे घेतलेले आहेत मी 1 वाटी पोहे, फ्रेश मटार, थोडीशी मिरची, 2-3 मिरच्या आवडीप्रमाणे, लसण, आल्याचा तुकडा, याला बारीक वाटून घ्यायचं आहे. बारीक वाटून एका भांड्यामध्ये काढून घेऊन 2 चमचे बेसन पीठ, थोडंसं टाकलेलं आहे मेथी धना जिरं पूड, हळद, जिरे, तिखट, थोडंसं टाकलेलं आहे इथे मी कसुरी मेथी, तीळ, मीठ आणि फ्रेश कोथिंबीर. आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. लागल तसं पाण्याचा वापर करून पीठ छान घट्टसा उंडा मळून घ्यायचा आहे. हे एका प्लेटला तेल स्टीम करण्यासाठी प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे आणि वरतून छान पातळ याला थापून घ्यायचं आहे. वरतून थोडेसे तीळ, काळे तीळ आणि मी तर पांढरे तीळ दोन्ही वापरलेले आहेत. आणि आपल्याला इथं कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि याला स्टीम करायला ठेवायचं. 10 ते 15 मिनिटं याला चांगलं स्टीम होऊ द्यायचं. नंतर स्टीम झालं की थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि याच्या वड्या पाडून घ्यायच्या. मस्त अशा वड्या. आणि इथं पोह्यामुळे काय होतं, खूप छान याला क्रिस्पीपणा येतो. आतून पण क्रिस्पी आणि कडक राहते. कधी मऊ पडत नाही याची आपली ही. आतमधून पण कडकपणा असतो याला. मस्त असं बघायला आपल्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत. खूप आवडीने खाल्ल्या मुलांनी. तर याला आपल्याला छान तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आणि तेल गरम झाले की आपल्या या वड्या त्याच्यात टाकून घ्यायच्या. दोन्ही बाजूनी सोनेरी कलर येऊपर्यंत कमी गॅसवरती छान तळून घ्यायचं आहे. मस्त बघा आपली वडी तळलेली आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा आणि